गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रमाच्या इंग्रजीच्या तासाला ही बघा सुंदर अशी शाळेची इमारत आहे की नाही, तिथं काय काय आहे, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत. इथं लेबल दिलेले आहेत म्हणजे नावे दिलेली आहेत, ते आपण वाचणार आहोत. बघा एकदा हे चित्र बघून घ्या, मग मी तुम्हाला एक 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 तिथल्या गोष्टी दाखवेल. आपण इथून सुरुवात करूया. बघा ही काय आहे, विंडो. स्पेलिंग नीट बघा बरं का. आहे डोअर, क्लासरूम, ॲक्टिव्हिटी रूम. इथं शाळेचं नाव बघा, सेंट मेरीज स्कूल. इकडून पाहता स्कूल बिल्डिंग, प्रिन्सिपल्स रूम, स्कूल बस, स्टेअर्स म्हणजे पायऱ्या बरं का, प्लांट्स, बुशेस, ट्री, टीचर, स्कूल बॅग, बाउंड्री वॉल, पेवमेंट, स्टुडंट, गेट. तर अशा प्रकारचे हे सगळे शब्द आहेत, ते तुम्ही लिहून काढायचे आहेत बरं का. आता इथं माहिती दिली ती आपण वाचूयात, नीट लक्ष द्या बरं का. त्याच्यानंतर आपल्याला अभ्यास पण करायचा आहे याच्यावरती. माय स्कूल, नेम ऑफ द स्कूल, जनता स्कूल. स्पेशियस, स्पेशियस म्हणजे खूप मोठी जागा असणारा. ह्यूज प्लेग्राउंड म्हणजे भरपूर मोठं क्रीडांगण आहे. काइंड अँड लव्हिंग टीचर्स, दयाळू आणि प्रेमळ असे सगळे शिक्षक आहेत बरं का त्या शाळेतले. न्यू ॲक्टिव्हिटीज, गुड अँड स्टुडियस फ्रेंड्स मेक फन. लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ विलेज ऑर टाउन. ब्युटिफुल बिल्डिंग, 40 टीचर्स. तर ही माहिती दिलेली आहे शाळेविषयीची. आता याच्या आधारे तुम्हाला खाली अभ्यास दिलेला असणार आहे, तो पूर्ण करायचा आहे. आता इथं काही वाक्य दिलेली आहेत ती बघूयात आपण. इनकम्प्लीट सेंटेन्सेस. माय स्कूल हॅज स्पेशियस बिल्डिंग्स. आय लव माय स्कूल बिकॉज we learn new activities every day. The building of my school is very beautiful. My school name is जनता स्कूल. तर अशा प्रकारे ही माहिती दिलेली आहे. याच्या आधारे आपल्याला इथं प्रॅक्टिस करायची आहे बरं का. दिसतं ना तुम्हाला प्रॅक्टिस. ऑब्झर्व द अबाव पिक्चर अँड लेबल्स. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे वर जे चित्र दिले ना, नावं लिहिलेलं शाळेचं, ते निरीक्षण करा. ऑब्झर्व करा म्हणजे निरीक्षण करा आणि काही माहिती दिली ती पण बघा, वाचा आणि त्यानंतर ह्या गाळलेल्या जागा आहेत की नाही, त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. तर आता पहिलं बघा बरं, पहिलं काय असेल. देअर आर डॅश डॅश टीचर्स. तिथं किती टीचर्स आहेत बरं, इथं दिलेलं आहे बघा उत्तर 40 टीचर्स. 40 टीचर्स. ओके. त्यानंतर दे आर डॅश डॅश अँड डॅश डॅश. म्हणजे आपण मराठीमध्ये कसं म्हणतो, दे आर टिंब टिंब आणि टिंब टिंब, त्याला म्हणायचं डॅश डॅश. तर कशा आहेत ते टीचर्स सगळे, इथं माहिती दिली आहे पा. काइंड अँड लव्हिंग टीचर्स. दिसलं का तुम्हाला. काइंड अँड लव्हिंग टीचर्स म्हणून आपल्याला त्या गाळलेल्या जागामध्ये ते घालायचं आहे. दे आर काइंड अँड लव्हिंग टीचर्स. आय हॅव मेनी डॅश डॅश फ्रेंड्स. वी प्ले टुगेदर अँड डॅश डॅश. तर त्याचं उत्तर इथं काय दिलेलं आहे पहा. गुड अँड स्टुडियस फ्रेंड्स मेक फन. आता ते इथं कसं येणार बघा. आय हॅव मेनी गुड फ्रेंड्स
वी प्ले टुगेदर अँड फन. किंवा इथे आय हॅव मेनी स्टुडियस फ्रेंड्स असंही चालेल. आता पुढचं वाक्य, इट इज लोकेटेड. लोकेटेड म्हणजे ती शाळा कुठे आहे, तर इथं दिलेलं आहे बघा हा वाक्य. लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ विलेज ऑर टाउन. म्हणजे गावाच्या किंवा शहराच्या मध्यभागी ही शाळा आहे. मग इथं ते वाक्य घालायचे. लोकेटेड ॲट, इट इज लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ विलेज ऑर टाउन. ओके. आणि शेवटचं आहे, आय लव्ह माय स्कूल. आय लव्ह माय स्कूल म्हणजे माझी शाळा मला खूप आवडते, खूप प्रेम करतो मी शाळेवरती. का बरं? त्यांनी इथे छान उत्तर दिलेलं आहे पहा. आय लव्ह माय स्कूल बिकॉज वी लर्न न्यू ॲक्टिव्हिटीज एव्हरी डे. लक्षात, का बरं? आय लव्ह माय स्कूल बिकॉज वी लर्न न्यू ॲक्टिव्हिटीज एव्हरी डे. अशा प्रकारे हे पूर्ण करून तुम्हाला लिहायचं पण आहे. बाय बाय.